सर फेअरनेससाठी काय अयोग्य आहे हे आपण बघितलं. पण मग फेअरनेससाठी योग्य उपचार काय आहेत? काही थेरपी, ट्रीटमेंट असं काय शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे? तुम्ही काय सांगू शकाल? एकदा आपलं जर अंडरस्टँडिंग क्लिअर झालेलं असेल, आपल्याला हे समजलं, की आपल्याला काळ्याचं पांढरं करायचं नाही. आपल्याला त्वचा ग्लो केली पाहिजे, चमकली पाहिजे. तर काय करावं लागेल? 3 मार्ग. एक, रोजच्या रोज करायची स्किन केअर. घ्यायची काळजी आणि लावायच्या क्रीम. हा एक भाग झाला. मग त्याच्यावर काय वेगळे उपचार डॉक्टरकडे जाऊन करायचेत का मशीनचे? हा दुसरा. आणि काय एकदमच काय आंतरराष्ट्रीय एकदम चमत्कारवाले उपचार काय आहेत का? आपण तो तिसऱ्या भागात बघू. पहिला, रोजच्या रोज घ्यायची त्वचेची काळजी हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भागचा 70% भाग हाच आहे. ऊन टाळणे. कॅप वापरा, हॅट वापरा आणि 2-2 तासाला सनस्क्रीन वापरा. कारण उन्हामुळे जर ते डार्क झालं, तर होणारच आहे. त्वचेवर अल्ट्राव्हायोलेट किरण पडले, की त्वचा काळी पडणार आहे. त्यामुळे आधी त्वचा काळी होऊ द्यायची. संध्याकाळी खूप स्ट्राँगवाली केमिकल असणारी क्रीम वापरायची आणि ती गोरं करण्याचा प्रयत्न करायचा. का सगळ्या फेअरनेस क्रीम हे ब्लिचिंग असतात. त्वचा उन्हात काळी पडू द्यायची आणि ती नंतर ब्लीच करायची. क्रीम लावून, लावून गोरी करायची. यात त्वचा खराब होते. मुळात काळीच होऊ देऊ नका ना. त्यामुळं कॅप वापरा, हॅट वापरा, सनस्क्रीन वापरा. त्वचेवर, चेहऱ्यावर लाईट पडू द्यायचा नाही. त्याच्यावर लोकांचा प्रश्न येतो, "सर मग आम्हाला व्हिटॅमिन डी कसं मिळणार?" मी त्यांना सांगतो, "तुम्हाला व्हिटॅमिन डीच पाहिजे असेल ना, तर ते ऊन, तो लाईट तुम्हाला व्हिटॅमिन डी चेहऱ्यातनं मिळवायचा आहे का? तुम्ही चेहरा बंद करा, शर्ट काढा आणि उघडे तुम्ही गच्चीवर उभे राहा. तुम्ही व्हिटॅमिन डी पाठीमधून घ्या. चेहऱ्याच्या पोटाच्या 5 पट स्किनवर चेहऱ्याच्या 5 पट सरफेस एरिया मिळेल. तुमचा व्हिटॅमिन डी चेहरा काळा करूनच कशाला घ्यायचा आहे तुम्हाला? चेहरा झाका आणि अंगावरच्या स्किनवर व्हिटॅमिन डी घ्या. त्यामुळं चेहऱ्यावर ऊन पडू देऊ नका, ही त्यातली पहिली काळजी. दुसरं, की योग्य स्किन केअर. चेहरा धुवायचा कसा? साबण वापरायचा, नाही वापरायचा, मॉइश्चरायझर किती वेळा वापरायचं, रात्री कुठली क्रीम लावायची, या गोष्टी आपण ठीक करून घ्यायच्या, जे आपण नंतर बोलणार आहोतच. ही झाली डे टू डे स्किन केअर. ऊन टाळा आणि योग्य स्किन केअर वापरा. दुसरा काय? डॉक्टरकडे जाऊन काय उपाय आहेत का? येस. आम्ही डॉक्टर लोकं साधारणतः आर्बुटिन, लिकोरिस वगैरे या प्रकारचे जे सौम्य काही जे काही वनस्पतीपासून आलेले औषध असतात, ज्यामुळे स्किन थोडीशी लाईट होते. रंग तयार व्हायची प्रक्रिया कमी होते. अशा प्रकारच्या फेअरनेस क्रीम आहेत. परंतु त्या एकदम काळ्याच्या पांढऱ्या करत नाहीत. आहेत त्या शेडमध्ये अर्धा शेड, 1 शेड आपण लाईट करू शकतो रेग्युलर वापरले तर. खूप स्ट्राँग हायड्रोक्विनोन या प्रकारचे केमिकल वापरायचे नाहीत. वनस्पतीपासून मिळणारे आर्बुटिन, लिकोरिस वगैरे या प्रकारचे म्हणजे आपण घटक असलेल्या क्रीम वापरू शकतो. ते सुद्धा कमी प्रमाणात रोज आणि बऱ्याच काळासाठी. तर ते हळू त्वचेचा टोन हा लाईट व्हायला लागतो. दुसरा, आपण 3 घटक पाहिले स्किन ग्लोचे. स्किनच्या वर डेड लेयर नसला पाहिजे. स्किनच्या वरचा थर हा निघून गेला पाहिजे. खालची नवीन त्वचा वर आली पाहिजे. वरचा थर हा निघून गेला पाहिजे. मग त्याला केमिकल पील, लेझर वगैरे हे उपचार करतात. स्किन पॉलिशिंग करतात. हे पार्लरमध्ये करतात, डॉक्टरांच्याकडे करतात. आता या उपचाराने स्किनचा वरचा डेड लेयर जाऊन स्किन चमकायला लागते, मान्य. पण याचं जर प्रमाण अति झालं, स्किन खराब होते. कारण स्किनचा वरचा लेयर हा संरक्षणाला आवश्यक आहे. तर मी दर 8 दिवसाला जाऊन फेशियल करेन, मी दर 8 दिवसाला स्किन पॉलिशिंग करेन, मी रोज म्हणजे क्रीम लावून स्किनचा थर काढून टाकेन, मी चेहऱ्याला ॲसिड लावून केमिकल पील करून घेईन. ते कधीतरी केलेलं ठीक आहे. पण रोजच तुम्ही ते करायला लागलात, तर स्किन खराब होते, सेन्सिटिव्ह होते, नाजूक होते. एकदा स्किन रिएक्ट झाली, रिएक्शन आली, की डबल काळी पडते. त्यामुळं वरचा थर काढणं हा उपचाराचा भाग आहे, पण तो टप्प्याटप्प्याने हळू दुसरा उपाय काय? स्किनच्या खाली कोलॅजिनचं प्रमाण वाढलं पाहिजे. कारण या कोलॅजिनमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. स्किनच्या आतमध्ये पाणी असेल, स्किनला ग्लो येतो. मग ते कसं करायचं? त्याच्यामध्ये हायफू, अल्ट्रासाउंड, रेडिओ फ्रिक्वेन्सी वगैरे हे जे काही इतर मशीन्स असतात आणि साधारणतः त्वचेमध्ये कोलॅजिन तयार होऊन, स्किन टाईट होऊन, सुरकुत्या कमी व्हाव्या म्हणून जे वापरतात, त्याच उपचाराने स्किनला ग्लो येतो. का? तर कोलॅजिन वाढलेलं असतं आणि तिसरा भाग रक्तपुरवठा वाढला पाहिजे. त्यामुळे चेहऱ्याला फक्त रंग नाही, तो लालसरपणा जो असतो, तो पण आला पाहिजे. त्यामुळं त्या
स्किनच्या खाली रक्तपुरवठा वाढला पाहिजे त्यासाठी परत हे उपचार असतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी, अल्ट्रासाउंड आणि इतर काही उपचार. आता नॉर्मली स्किन केअर आणि त्वचेच्या वरच्या थरात आणि कोलॅजिनच्या थरामध्ये काम करणाऱ्या मशीन्स आणि ट्रीटमेंट या 2 गोष्टी. याशिवाय काय आणखीन बरेच असे चमत्कारिक उपचार आलेले आहेत. त्यातला एक उपचार म्हणजे ग्लुटाथायोन. आजकाल असं तर म्हणजे गोरो होण्याचं इंजेक्शन, गोरो होण्याचं मलम, अमुक हिरोईननं तर ती काळ्याची गोरी झाली वगैरे हा स्टोऱ्या ऐकतो. आणि त्या जादूचं नाव काय? ग्लुटाथायोन. तर ग्लुटाथायोनचं म्हणजे काय? तर ग्लुटाथायोन हे व्हिटॅमिन आहे. आपल्या शरीरामध्ये विषारी घटक जे काही तयार होतात, तर ते न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणजे ग्लुटाथायोन आपल्या शरीरात ते नॉर्मली असतं. त्याच प्रकारचं आपण बाहेरून इंजेक्शननं देतो. आता हे विषारी घटक तयार कधी होतात? जेव्हा स्ट्रेस, ताणतणाव, झोप नाही, इतर गोष्टीमुळे जेव्हा आपल्या शरीरावर ताण आला आणि ओव्हरऑल शरीर काळं पडायला लागलं. आपण त्याला म्हणतो इंटरनल पिगमेंट, स्ट्रेस पिगमेंट. आतल्या ताणतणावामुळे हार्मोनचा जे पिगमेंट आहे, की तो भाग या ग्लुटाथायोनमुळे कमी होतो. शरीरातला ताणतणावाची लक्षणं कमी होतात. त्यामुळे ते आतून थोडंसं उजळायला लागतं. त्यामुळं ग्लुटाथायोनमुळे छाती, पोट, खांदा इथली स्किन लवकर उजळते. पण आपलं पिगमेंट 2 प्रकारचं आहे. टेन्शनमुळं आतून काळं झालं आणि उन्हामुळं बाहेरून काळं झालं. जे उन्हामुळं काळं झालेलं आहे ग्लुटाथायोनमुळं नाही जाणार. त्यामुळे स्किन केअर, ऊन टाळणे हे बाहेरून आणि आतून विटॅमिन्स, त्या विटॅमिनचा एक भाग म्हणजे ग्लुटाथायोन. ते सर्वात स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. अडचण काय? ग्लुटाथायोन जर घेतलं तर ते पचत नाही. त्यातला 90% भाग हा स्टमकमधल्या ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो. त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. मग ग्लुटाथायोन जर घ्यायचं असेल तर गोळी कॅप्सूल जास्त डोसमध्ये घ्यावी लागते. कारण थोडंच त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं, पचन थोडंच होतं. त्याच्या तोंडामध्ये ठेवायच्या, तोंडात विरघळणाऱ्या अशा पट्ट्या येतात. जिभेखाली ठेवायची किंवा तोंडात ठेवायची. मग ते पोटात न जाता डायरेक्ट रक्तामध्ये येतं. किंवा त्याचं इंजेक्शन घ्यायचं. मग यात सुद्धा म्हणजे त्याचा रोल किती? जर तुमचं झोप कमी, ताणतणाव, टेन्शन यामुळे आतून काळवंडलेलं असेल, काही हार्मोनच्या प्रॉब्लेममुळे, आजारामुळे, तो भाग हा कव्हर होतो. आणि तो सुद्धा किती? एकदा ग्लुटाथायोन दिलं की ते 4 तास, 5 तास इफेक्ट राहतो. दिवसातून 2 वेळा घ्यावं लागतं. सलाईन घेतलं तरी 1 दिवस इफेक्ट राहतो. त्यामुळे दर 8 दिवसाला, दर 4 दिवसाला सलाईन घ्यावं लागतं. आणि ग्लुटाथायोन शुद्ध फॉर्ममध्ये जे असतं ते खूप महाग असतं. आपण ते आय-सी-यूमध्ये वापरतो. लिव्हर फेल्युअरच्या पेशंटला वापरतो, ब्रेन फेल्युअरच्या पेशंटला वापरतो, ॲक्सिडेंटच्या पेशंटला वापरतो, की ॲक्सिडेंटमध्ये, पॅरालिसिसमध्ये हा डॅमेज कमी करण्यासाठी आपण हे ग्लुटाथायोन वापरतो. पण त्या ग्रेडचं जर वापरायचं असेल फेअरनेससाठी खूप जास्त डोस लागतो, खूप महाग जातं. मग बाहेरून चायनामधून इम्पोर्ट केलेलं फेक काहीतरी मिक्स केलेलं ग्लुटाथायोन वापरलं जातं आणि त्यामुळे जीवाला धोका होतो, साईड इफेक्ट व्हायला लागतं. त्यामुळे ग्लुटाथायोन हे चांगल्या ग्रेडचं, चांगल्या कंपनीचं योग्य प्रमाणात वापरलं तर त्याला स्किन लाईटनिंग होण्याचा इफेक्ट येतो. पण ज्या डोसनं वापरावा लागतो, तो डोस डॉक्टरांना परवडत नाही, पेशंटला परवडत नाही. त्यामुळं स्मगलिंग करून आणलेलं, भेसळ केलेलं काहीतरी म्हणजे वापरलं जातं आणि जीवाला धोका होतो. त्यामुळे ग्लुटाथायोन हे फॅड आहे, त्याला इफेक्ट आहे, परंतु मर्यादित प्रमाणामध्ये आहे आणि तो योग्य डॉक्टरकडे योग्य प्रमाणात, योग्य ब्रँडचं वापरलं तर त्याला इफेक्ट आहेत. फक्त इंजेक्शन घेतलं आणि गोरं झालं असा चमत्कार होत नाही. गैरसमज दूर करून फॅक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आपण करतो आहोत. आपली ही चर्चा आपण अशीच चालू ठेवूया आणि पुढच्या भागामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची याच्यावर सविस्तर माहिती घेऊया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.